नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पेट्रोलच्या प्राइसेस वाढल्या, डिझेलच्या प्राइसेस वाढल्या आणि बाकी जे CNG वगैरे आहेत त्याच्या प्राइसेस वाढल्या. सोन्यावरती आयात म्हणजे जो टॅक्स आहे तो वाढवला गेलेला आहे. ह्या सगळ्यांकडे जर पाहिलं तर सगळे जे आर्थिक तज्ज्ञ जी लोक आहेत ते सगळेजण हेच सांगतायत की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या वर्षभरामध्ये आर्थिक मंदी येऊ शकते भारतामध्ये, जगामध्ये तर ती आलेलीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही आर्थिक मंदी जर खरंच भारतामध्ये आली तर नक्की काय काय गोष्टी होऊ शकतात आणि आपण त्याच्यामधून वाचण्यासाठी काय काय गोष्टी करायला हव्यात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर हे समजून घेऊयात की असं सगळेजण का म्हणतात की आर्थिक मंदी येऊ शकते. त्याला रिझन म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि CNG याच्या ज्या प्राइजेस आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि याचा परिणाम सगळ्या लोकांवरती होणार. मग तो सामान्य माणूस असो, श्रीमंत माणूस असो, एखादी कंपनी असो किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, एखादी खूप मोठी कंपनी असेल, म्हणजे टाटासारखी कंपनीसुद्धा, रिलायन्ससारखी कंपनीसुद्धा याच्यात न वाचणार नाही. त्याला कारण म्हणजे काय, तर ज्या काही गोष्टी बनवतो एखादी कंपनी, समजा डाळ बनवत असेल, म्हणजेच तूरडाळ बनवत असेल, तर ही तूरडाळसुद्धा महाग होणार. त्याला रिझन म्हणजे तूरडाळ बनते गावामध्ये, तिथून ती घ्यायची, इम्पोर्ट करायची, फॅक्टरीमध्ये घेऊन यायचं, तिथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं, पॉलिशिंग करायचं, पॅकेजिंग करायचं आणि पॅकेजिंग केल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या गोडाऊन्समध्ये किंवा वेगवेगळ्या आउटलेट्समध्ये त्यांना पाठवणं. आता ह्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे ट्रान्सपोर्ट हा येतोच येतो आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च जर वाढला तर इनडायरेक्टली ज्या वस्तूची जी प्राईस आहे ना ती प्राईस वाढणार आणि प्राईस वाढल्यानंतर ती प्राईस त्या प्राईजमध्ये विकत घेण्यासाठी कुणाला लागणार आहे, सामान्य माणसाला. म्हणजे जर जिथे 110 रुपये मिळत होती ती आता 120 रुपये, 130 रुपये जर मिळाली तर घ्यावीच लागणार आहे. त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजेच काय, महागाई वाढणार. एकंदरीत काय, जे प्रोडक्ट तुम्हाला 30 रुपयाला मिळत होतं ते 32 रुपयाला मिळतील, 33 रुपयाला मिळेल. आणि जर प्राईस 30 ठेवली कंपनीने, जर कंपन्या पण खूप हुशार आहेत, कंपन्या काय करतात, प्राईस त्याच ठेवतात. आपल्याला वाटतं की महागाई काही वाढलेलीच नाही, पण कंपनी काय करते तर प्राइजेस त्याच जरी ठेवल्या ना तरी क्वांटिटी कमी करते. म्हणजे अगोदर जर 30 ग्रॅम मिळत होतं तर आता 28 ग्रॅम मिळणार, 27 ग्रॅम मिळणार, 25 ग्रॅम मिळणार. आपल्याला वाटणार की आपले तेवढ्याच प्राईजमध्ये मिळते, पण पॅकेटची साईज कमी कमी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की तुम्ही पार्लेजीचं पॅकेट बघितलं असेल, 5 रुपयाचं पार्लेजी पहिलं की एवढं मोठं यायचं, नंतर एवढं छोटं झालेलं आहे. आता तर ते मिळेनासंच झालं. 10 रुपयाचं पार्लेजी आपण घेतो, हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. या व्यतिरिक्त खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की जे तुम्ही बघू शकता तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये, त्या असतातही. पूर्वी तेलाची पिशवी, म्हणजेच जे आपण तेल यूज करतो घरामध्ये, सनफ्लॉवर ऑइल किंवा दुसरं कुठलंही ऑइल, तर 1 लिटरची पूर्ण बॅग यायची. आता ती 750, 825, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे पाउचेस अवेलेबल आहेत. आपण तर काय करतो, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये गेलं तर आपल्याला फक्त सांगतो की आम्हाला 1 तेलाची पिशवी द्या, 2 तेलाची पिशवी द्या. तेलाची पिशवी तेवढीच येते. आपल्याला वाटतं की आपल्याला तेवढं लिटर तेल विकत घेतोय, पण तेवढी क्वांटिटी ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, कंपनीने प्राईस तेवढीच ठेवली आहे, पण त्याबरोबर जी क्वांटिटी जी देत होते ना ती क्वांटिटी कमी केली आहे. यालाच म्हटलं जातं महागाई, आर्थिक मंदी. आता ह्याच आर्थिक मंदीमध्ये जर आता भारत अडकला आणि तर आपण काय करायला हवं, काय गोष्टी करायला हव्यात की ज्याच्यामध्ये आपण, ज्या केल्यामुळे आपण वाचू शकतो. या अगोदरही बऱ्याच वेळा आर्थिक मंदी आली. म्हणजे 2008मध्ये जागतिक मंदी आली होती, म्हणजे जगामध्ये मंदी होती, आपल्या देशामध्येच नाही, जागतिक मंदी होती ती. त्याच्यानंतर 2013मध्ये पुन्हा आली, 2018मध्ये आली, 2019मध्ये कोविडसारखा काळ आला. तर या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांनी झेललेल्या आहेत. आपल्यासाठी काही ते नवीन नाही आहे, पण तरीसुद्धा सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की आर्थिक मंदी येणार, आर्थिक मंदी येणार, आणि त्यामुळे नकळतच माणसामध्ये टेन्शनची भावना येते. आता याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याकडे एक एमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आर्थिक मंदी येते त्यावेळेस काय गोष्टी होतात, तर बऱ्याच वेळा कंपनीमध्ये वर्क लेबर जे असतं ते कमी केलं जातं. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर कोणी काम करत असेल आणि तिथे मॅनपॉवर जास्त असेल तर जो लॉसेस आहे तो भरून काढण्यासाठी काय केलं जातं, तर कामावरनं लोकांना काढलं जातं. म्हणजे जर अशा काही गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडल्या तर एक तुमच्याकडे 6 महिन्याचा, वर्षभराचा एमर्जन्सी फंड बरोबर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला नोकरीवरनं काढलं जाणार नाही, पण बरेच लोक अगोदर जिथे वर्किंग आवर्स जास्त करायचे, 12 तास, 15 तास, म्हणजे ओव्हरटाईम करायचे, त्यांचं ओव्हरटाईमचं जे इन्कम होतं ते बंद होणार, कारण की त्यांना वर्किंग आवर्सच कंप्लीट करावे लागले जातील.
आता यानंतर हे तर झालं इमर्जन्सी फंड. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये म्हणजेच 2026 पासून ते 2027च्या डिसेंबरपर्यंत पकडून चला की 1.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोन घेऊ नका. म्हणजे जसं मोदींनी सांगितलं की सोनं विकत घेऊ नका, पण मी सांगेन तुम्हाला की कोणत्याही प्रकारचं लोन घेण्याच्या भानगडीत पडू नका. मग ते तुमचं पर्सनल लोन असेल किंवा एखादी बाईक विकत घ्यायची असेल किंवा एखादा मोबाईल विकत घ्यायचा असेल किंवा एखादी काहीतरी फर्निचर वगैरे करायचं आहे, घराला डेकोर करायचं आहे, त्याच्यासाठी मला इंटेरियर करायचं आहे आणि त्याच्यासाठी होम लोन हवं आहे किंवा पर्सनल लोन हवं आहे, तर ते घेण्याचा कष्ट करू नका. प्लीज हे घेऊ नका, कारण की येणारा काळ किती कठीण आहे हे आपल्याला माहिती नाही. मग त्यासाठी अगोदरपासूनच आपण का अडकायचं ना त्या कर्जामध्ये. म्हणूनच जर एखाद्या गोष्टीचं लोन तुम्हाला टाळता येत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर बाईक तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये आहे पण ॲडिशनल घ्यायची आहे किंवा ही विकून दुसरी विकत घ्यायची आहे, तर काही वेळ थांबा. 6 महिने जाऊ दे, वर्षभर जाऊ दे, त्यानंतर तुम्ही घेण्याचा विचार करा. म्हणजेच काय तर अननेसेसरी लोन्स घेण्यापासून लांब राहा, ते घेऊ नका. आता यानंतर येऊयात तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांचा खर्च होतो, तो म्हणजे लाईफस्टाईलवरती. म्हणजे आपण काय करतो तर ब्रँडेड कपडे विकत घेणं, ब्रँडेड शूज घेणं किंवा ब्रँडेड गोष्टी आपल्याबरोबर कॅरी करणं, म्हणजे वॉचेस असेल, लॅपटॉप असेल, काहीही गोष्टी असतील, मोबाईल फोन्स असतील, तर ह्या ब्रँडेड वस्तूवरती होणारा जो खर्च आहे ना तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक वेगवेगळ्या इव्हेंट्सला जातात, तिथे म्हणजे जे असतात ना कॉन्सर्ट्स असतात, गाण्यांच्या कॉन्सर्ट असतील, डान्सच्या कॉन्सर्ट्स असतील, जाऊच नका. मी तर म्हणेन जाऊच नका, कारण की तुमचे जेवढे पैसे वाचतील तेवढे पैसे तुम्हाला येणाऱ्या कठीण काळामध्ये उपयोगी पडणार आहेत आणि हे पैसे अशा प्रकारे तुम्ही वाचवू शकता. म्हणजेच काय तर लाईफस्टाईलवरती कमीत कमी खर्च करणं. या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही हॉटेलिंगसुद्धा ॲड करू शकता, ट्रॅव्हलिंगसुद्धा ॲड करू शकता. म्हणजे बऱ्याच लोकांना आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं 2-3 वेळा हॉटेलमध्ये जावंसं वाटतं, तिथे खावंसं वाटतं वगैरे वगैरे वगैरे, किंवा बाहेरून आपण ऑर्डर करतो. तर यामध्ये बऱ्याच लोकांचा आहे ना 20 ते 30% पगारातला पैसा हा याच्यावरती खर्च केला जातो. म्हणजे ट्रॅव्हलिंग करायचे, चला आज काहीतरी वातावरण इथे वेगळं वाटतं आहे, चला उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण कुठेतरी बाहेर लांब ट्रॅव्हल करायला जाऊयात, थंड हवेच्या ठिकाणी वगैरे वगैरे. मग यामध्ये पण बराच पैसा खर्च होतो. म्हणजे ह्या लाईफस्टाईलवरती जो होणारा खर्च आहे ना तो जर तुम्ही येणाऱ्या वर्षभरासाठी कंट्रोल केला ना तर तुम्हाला या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी खूप चांगला वाव मिळेल. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये या आर्थिक मंदाच्या काळामध्ये काय करणं गरजेचं आहे तर तुमची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. मग ती तुमची कोणत्याही प्रोडक्टमध्ये असू देत, म्हणजे सोन्यामध्ये असू देत, चांदीमध्ये असू देत, तुमची म्युच्युअल फंडमध्ये असू देत, शेअर्समध्ये असू देत, किंवा तुम्ही एखाद्या रिअल इस्टेटचं प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर ती इन्व्हेस्टमेंट असू देत. मी नवीन होम लोन घेण्याबाबत बोलत नाही, की ऑलरेडी जी तुम्ही इन्व्हेस्टेड आहेत ती इन्व्हेस्टमेंट तशीच राहू देत. भले त्याची प्राईस कमी झालेली असेल, मार्केट आर्थिक मंदीतून जात आहे, मार्केटचे प्राइसेस कमी झालेले आहेत, चालेल. पण येणाऱ्या काळानंतर म्हणजे कधीही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आर्थिक मंदी येते त्याच्यानंतरचा जो काळ येतो ना तो एक बुल रनचा असतो. म्हणजे मार्केट कंटिन्यू वर चढत जातं आणि खूप चांगले रिटर्न्स या काळामध्ये लोकांना बनवून मिळतात. म्हणूनच जे श्रीमंत लोक असतात किंवा जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स असतात ना ते अशा संधीचा फायदा घेतात किंवा अशा संधीची वाट बघत असतात. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं काही क्रॅशेस होतात त्यावेळेस ते नवीन पर्चेसिंग करतात. म्हणजे नवीन शेअर्स परचेस करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, गोल्डच्या प्राइजेस, सिल्वरच्या प्राइजेस जर त्यांच्या आवाक्यामध्ये असतील तर तिथे ते इन्व्हेस्टमेंट करतात. एखादा रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे एखादा जो फ्लॅट 60-70 लाख रुपयाला मिळत होता आणि तो आता जर 40 लाखाला 50 लाख रुपयाला मिळत असेल तर अशा वेळेस ते पर्चेसिंग करतात. म्हणजेच काय तर थोडक्यात इन्व्हेस्टमेंट करतात. तर हा एक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा योग्य काळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. या मंदीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात किंवा त्यांच्यावरती आर्थिक संकट येऊ शकतात, त्यांच्याकडे काही बँक बॅलन्स नसेल, त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे बरेच लोक आपल्याकडे असलेलं क्रेडिट कार्ड यूज करतात. म्हणजे काय तर माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना, माझ्याकडे लिमिट आहे 4 लाखाचं 5 लाखाचं, ठीक आहे, आत्ता तर पैसे भरायचे नाहीत, 45 दिवसाने 50 दिवसानंतर भरायचे, म्हणजे तोपर्यंत हा काळ निघून जाईल, तोपर्यंत माझ्याकडे काहीतरी अरेंजमेंट होईल, म्हणून लोक स्वॅप करतात आणि क्रेडिट कार्डच्या बेसिसवरती बऱ्याच गोष्टी विकत घेतात, त्यांची लाईफस्टाईल जगतच राहतात जरी काही झालं तरी. पण नंतर त्यांना समजतं जेव्हा ते बिल पेड करू शकत नाही ना तेव्हा हेच क्रेडिट कार्डचे बिल्स त्यांच्या सॅलरीमधली जवळपास 70 ते 80% रक्कम घेऊन जातं. कारण की क्रेडिट कार्डवरती जे काही तुम्ही लिमिट्स घेता, जे काही तुम्ही पैसे यूज करता, जर ते तुम्ही बिल भरलं नाही तर जवळपास 35 ते 40-45% व्याज तुम्हाला त्याच्यावरती द्यावं लागतं. म्हणजे जर 5,000चं बिल असेल तर वर्षभर किंवा पुढच्या महिन्याभरापर्यंत नाही दिलं तर ते 5,000चं बिल तुमचं 6,500, 7,000, 8,000 रुपयापर्यंत पण जाऊ शकतं. एवढा इंटरेस्ट
हे क्रेडिट कार्डवाले घेतात. म्हणून तर तुम्हाला वारंवार तुम्हाला क्रेडिट कार्डवाल्यांचे फोन येतात ना, की तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घ्या, नवीन क्रेडिट कार्ड घ्या, ही ऑफर आहे, ती ऑफर आहे. हे कशासाठी केलं जातं? कारण की याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट हा त्या कंपनीचा किंवा त्या बँकेचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न होता की आर्थिक मंदी जर आली तर त्यातून वाचण्यासाठी आपण काय काय गोष्टी आत्तापासून करणं गरजेचं आहे आणि आत्तापासून काय काय गोष्टी करायला हव्यात ते हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.